वार वार करी मी येतो तुझ्या दारी, एक वार पांडुरंगा ये रे माझ्या हे घरी.
हॅलो हॅलो हरे रामकृष्ण हरे
Hare
धन्यांजलीच्या सुता धन्यांजलीच्या सुता याचे नाव हनुमंता जेने सीता शोध केली राम सीता भेटवली द्रोणागिरी जो आणिला लक्ष्मण वाचविला सीता शोध केली राम सीता आयसा मागती उपकारी आयसा मागती समजलं का ज्यांची श्रीमंत सेवा पत्करतात अशी या बाबतीतून जर पाहिलं तर आज आपल्याला निरोप देतात हनुमंत काय किंमतीत आहे ज्यांच्या मंदिरात आपण आज कार्य करतोय ज्यांच्याकडे ती सेवा आलेली आहे ते किती श्रीमंत एवढ्या मोठ्या भक्ताचं जर पाहिलं तर आगमन प्रत्येक मंदिरात आहे पण जागृती किती मंदिरात आहे बाबा अरे बाबा जागृती किती मंदिरात आहे बोला ना सगळीकडे तेच आहे ना त्याने रावणाची दाढी झाली हनुमंत रावणाची दाढी आहे का गेले उडाल करोने केले लंकेचे शोषण पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू जय हो मनमान पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम ज्यांच्या कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका चांगला विचार केला तर याच्या पाठीमागची भूमिका सगळ्यालाच कळते कळत नाही असा एक विजय नाही पण समजुतीत येण्याकरता ते काही परत नाही ते कोणी करायला मागत नाही आणि त्याच्याकरता आता जो अभंग आहे मला वाटतं माग घेतला होता सत्यामध्ये मी असं ऐकून आहे इथे तिकडे बसतो कोपऱ्याला बरोबर आहे भाऊ घेतलं होतं ना हा आणि आज तोच आपण घ्यावा असं मला वाटतं का सेवा त्यांची आहे नाही का त्यांची सेवा असल्यामुळे त्यांचीच आठवण व्हायला पाहिजे आणि दुसरी बाजू आज दुसरं मर्म काय आहे आज दीपावली भाऊबीज जगाची दीपावली त्यामध्ये भाऊबीज भावाचं बीज काय आहे तुकाराम बाबा भावाचं बीज भाऊबीज नाही भाऊबीजची आपली झालं बहीण भावाला ओवाळी दिवाळीच्या दिवाळी पण भाऊबीज आजची भाऊबीज आहे तिथं आपला महात्मा जन्माला येतोय आजच्या दिवशी त्याला भाऊबीज म्हणतात भावेबीन देव नकळे अरे पूर्वीना अनुभव कैसा कळे सद्गुरूने कृपा केली आज आपल्याला ही अवस्था दाखवली सद्गुरूने कृपा केली निज वस्तू माझी
देवाच्या समोर आहोत. आपल्या समोर जर पाहिलं ही सगळी देवाचीच अवस्था आहे. मागे बी देव, पुढे बी देव. नाही नाही मग या अवस्था होण्यासाठी काय? आजचा जन्म दिवस आहे. भाव पाहिजे. भाव तो कुठे मिळतो? भाव कुठे मिळतो? आणि भावासाठीच हे सगळं चाललंय. भावासाठीच चाललेलं आहे. तो भाव सद्गुरू शिवाय तुमच्याकडे काय मला माहित नाही, पण सद्गुरू शिवाय मिळत मिळतो का? अनुतापाविना भाव कैसा राही. शाळेत गेलो ना तर अभ्यास करतो आपण. अभ्यास करता 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 जर कधी नापास झालो तर घरादारातून उजळणी निघते. वर्षभर तू अभ्यास केलेला कुठे गेला? तू शाळेत जात होता का नाही? घरचे काही मंडळी जाती राहते, सरांच्याकडे जाते. सर म्हणतात तेव्हा गुरुजी म्हणायचे आमचे काय सरांच्याकडे जातात. का आमचा मुलगा नापास केला? तो शाळेतच येत नव्हता. मग यांची टुकटुकी म्हणजे आपला मुलगा शाळेत जात नव्हता, त्यामुळे अभ्यास झाला नाही. अभ्यास न झाल्यामुळे आता डिग्री मिळली नाही. तसंच आहे आपल्या जीवनामध्ये. साधू संत ओरडून आतापर्यंत सांगतात, भाऊ हे दादा उठ जागा होईल. उठबा होय जागा पाहे वासुदेवाला. उठबा होय जागा माणसाला सांगतात. भाऊ इतरांना सांगत तुमच्याकडे काय मला माहित नाही, पण आमच्याकडे बहुतेक ही गोष्ट सांगण्याकरता देवाने अवतार घ्यावे. देव अवतार घेत आहेत. आणि आज पाहिलं तर आपल्या बाबाचा आज अवतारच पाहिजे. जन्मदिन म्हणजे
अवतारासाठी झाले का? उतरायला आले दिनजना म्हणून अवताराला आले. ते जगाच्या कल्याणासाठी आपलं शरीर म्हणजे आपलं कार्य आपले आयुष्य पणाला लावतात. त्यांना अवतार घ्यावा लागतो का नाही? अवतार घ्यावा लागतो. आणि ज्यांना जन्म येतो ना ते आपलंही आपल्याला धड करता येत नाही, पण दुसऱ्याला शिकवायला पटे माझंच ऐका, मी लय सांगतो माझंच ऐका. मी एवढं पाठ केलं असेल, पाठ करून पण म्हणताय जेवण पाठ करून पोट भरत आहे. बहुत केले पाठांतर वर काय करते वर मला त्याचं सांगणार काय किंमत आहे का? काय काय भाऊ मग वर्म कळू नये का? काय वर्म आहे जीवनाचा? अरे आपण देवाची लेकरं आहोत, श्रीमंताची लेकरं आहोत. गरीबी आपल्यावर यावं, दुःख यावं, पीडा यावी आणि कोणाला वाटत आहे मला दुःख व्हावे कोणी ना जीवे भावे, कोणीही म्हणत नाही मला दुःख यावं. डॉक्टर गेलं तर आपण काय करतो? डॉक्टर साहेब माझी तब्येत बरी नाही, तो म्हणतो आता करा उद्याकडे या. अरे आज तब्येत बरी नाही, उद्याकडे येऊन काय करू? मला वेळ नाही, उद्याकडे या. कारण मला बाहेर जायचं आज काय भाऊ बी दे बहिणीच्या गावाला जायचंय. तो म्हणे हे काही करा पण मला वाचवा. म्हणतो का नाही? वाचवा म्हणतो का नाही? काही करा तुम्ही भाऊ बहीण भाऊ राहू दे पण मला वाचव. शेवटी काय करतो तो? ठीक आहे आणि मग त्याला वाचवतो. वाचवण्याकरता एवढी चळमळ आहे. मला सांगा आता वाचवण्याकरता ते वाचवणं खरं आहे का? बरं ते वाचणं खरं आहे का? खोटच आहे तरी सुद्धा एवढी तळमळ आहे. आणि खरं वाचणं जिथं आहे तिथं आमची तळमळच नाही. आम्हाला हे सांगायचं आहे आपल्या ह्या खोट्या विचारामध्ये किती तळमळ आहे. रात्रंदिवस तळमळ आहे. पण खऱ्या करता खरं काय आहे? खरं काय? आपल्याला एखादा म्हणलं ए खोटे त्याचं पार भानगडी दगडात फेकून नवीन दानपटे काढतील आता तुझीचं काय होतं मला माहित नाही. कुराडी होती खोटे आपण खोटे आहोत का? मग आल्यापासूनच आपण खरे आहोत. पण नादी लागलो कोणाच्या? खोट्याच्या. खोटे झालं. नाद सोडावा का नाही? साधू रोज शिकवतोय. काय सांगतो साधू? साधू काय सांगतो? पुरावा आहे काय तुमचे? साधू रोज काय शिकवतोय? बोला ना. तिथं मग मी घेतो बसून. साधू बोला झाला तो नोरुनिया ठेला. साधूचा विचार एवढा पक्का आहे, एवढा महत्वाचा आहे. आम्ही सहज म्हणतो बुवा मी ते रोज बुवा माळ घातले, रोज सद्गुरूची सेवा करते. आता सद्गुरूच माहीत नाही सेवा कुठे करता येईल आहे का माहीत? आता पहा ना बरीच मंडळी या व्यासपीठावरच आहे पण सद्गुरूच माहीत नाही अजून. स्वप्नात बी नाही. बरेच बाब एकही सद्गुरूचा नाव घेत नाही व्यासपीठावरून. म्हणजे हा बिगल सद्गुरूचा इथं मोठा झाला का? पहा ना घेतात भाऊ नाही मला म्हणजे काय करून नाही सांगत घेतात व्यासपीठावरले. ज्याचे सद्गुरूचं नाव घ्यायला लाज वाटते एवढं म्हणजे मोठं. आणि सद्गुरू हा किती किमतीचा आहे. गुरु हा संत कोळीचा गुरु हा
कोणी झालं लग्न होऊन? किती वर्ष झालं लग्न होऊन? सांगा ना, कोणीतरी बोला ना, म्हणजे पुढे चालता येईल. लग्न कमीत कमी 2-3 वर्ष झाले कुजबूज सुरू होते. तुमच्याकडे होतं का नाही मला माहिती. लग्न 2-4 वर्ष झाले, पाळणा हल्ला नाही, कुजबूज सुरू झाली नाही. पण तुमच्याकडे नाही नाही. मला सांगा, तुकाराम बाबा साधूने बोध केव्हा गेलाय? किती दिवस झाले? जमलं भाऊ, किती दिवस झालं बोध केलाय? हा, किती दिवस झालं बोध केलाय? हा, घरपण आलं झाले का? हा, झाले का? इकडं नसेल तर कुजबूज सुरू. आईने सांगावं, ए बाळा येणार होतं झाला का? तिने काय नाचला करतो दुसरी. मग इकडं 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 दुसरा. तो कसा आहे? तो कसा आहे? बोधपुत्र निर्माण झाला देवा. निर्माण झालं. काय झालं? बोधपुत्र निर्माण झाला. म्हणजे काय झालं नेमकं कळलं काय? फक्त बोध झालाय असं म्हणतात, पण बोधच काय असं कळलाच नाही आम्हाला. हा, इकडे म्हणतात बोधपुत्र निर्माण झाला तेव्हा भक्ती बहीण धावून आली. आज काय बांधायला वर्गाटा नारळ भक्ती बहीण, हा वर्गाटा बांधायला भक्ती बहीण धावून आली गावात. पुढे आता संध्याकाळी करून आता काय करू मी? काय करू नेमकं? काय उपाय शोधू? कशी संध्या करू? आत्माराम हृदय प्रगटला. आता काय करू? काय करू आता? संदेश निघून गेला. आत्माराम हृदय म्हणजे शंका निघून गेली. संदेह म्हणजे शंका. आता माझी शंका होती, तू पुढे आहे, तू प्रगट झाला. कुठे कुठे होता? आपल्या जवळच आपणच पाहिलं, आपणच ओळखला. ओळख केला. हरी संसारी
हे भरत नाही, भरून दे, हे भरून दे, त्याच्याशिवाय मला किंमत नाही, हे भरून दे अशी मागणी आहे. आणि मग ते तर त्याने सुरू झाले. देवाने सांगितलं फक्त तू माझी आठवण करीत राहा. 9 मास झाल्यावर मी आणि तुमचा होईल. केव्हा? 9 मास तू ते चिंतन कर, मग मी तुमचा होईल. हा कोण कोण म्हणला? गरीबोळाचा का? कोण? सगळ्याचा बाप. आणि आदिनाथ. अंजनीने जप केलं आणि कोण आला कुठे? अंजनीच्या पाशाणी, अंजनीच्या पाशाणी, अंजनीच्या पाशाणी, अंजनीच्या पाशाणी, महारुद्र आले कोटी, महारुद्र आले कोटी, अंजनीच्या भगवान शंकर. आता हा भगवान शंकर आहे, पण आता हनुमंत राहायचं. आणि आपण नाही का पूजन करतो कोणाचं? हनुमंत राहायचं पूजन करतो. कशी वाद करतो? बोला ना. आता तुमच्याकडे पाळी आले म्हणून तुम्हाला ते विचारतोय, कारण तुमच्याकडे सेवा आहे ना ती भाऊ, नाही का? कोणाची सेवा करायची आता सांगा ना. दोन्ही अवस्था आहे इथं, नाही इकडे हे आणि तिकडे ते आहे. आणि तुमच्याकडे आता ती कमी नाही, सगळी अवस्था तुमच्याकडे तयार आहेत भाऊ. नेमकं कोणाकडे आता सेवा कोणाची करायची आहे आपल्याला, आणि कोणाची सेवा करून मेवा मिळणार आहे आपल्याला. आणि मेवा मिळण्याकरताच प्रत्येकाच्या घरी ही वाटप केलेली आहे. भाग्यवंत गाव आहे का? प्रत्येकाला संधी देतात. नाही तर काही ठिकाण असं आहे, नाही 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 कोणी नाही येत, आम्ही कारण तिचा पत्ता नाही, पण आम्ही झाडायचं नाही, पाणी घालायचं नाही, पण आम्ही. पण तुमचं गाव तसं नाही. प्रत्येकाला संधी देत आहे, म्हणजे तुमचं विचार चांगला आहे म्हणून. आज पाहिलं तर दोन्हीचा अवस्था एकच आहे. दोन्हीची अवस्था एकच आहे, वेगळं नाही. मग याची पूजा केली तर त्याची पूजा, त्याची पूजा केली तर याची पूजा. आता तिसरी बाजू अजून पाहिलं तर याने अंजनीने जप केलं आणि हा आता येणार आहे. त्याच्या आधी देवाने पाहिलं, माझ्या आधी काय. मग 8 दिवस आधी, 7 दिवस का 8 दिवस काय बरोबर का? 7 दिवस आधी म्हणाले मालक. आता इकडे मालकाचा दुसरी झाला, इकडे मालकाचा सांगतोय. मालक आले. कोण? तुकाराम बाबा. साथ नाही घेत मग काय काम? कोण आले? नाही नाही आले. यांच्या आधी 7 दिवस नाही आले. आपण हे केलं नाही. 9वी साठी करतो ना, 9वीला ते आले, हे पौर्णिमेला आले ना. वजा दिवस मला काही कळत नाही. बरोबर आहे भाऊ. आता मला सांगा, इकडे मालक आले आणि तेही मालक त्याच्यात तयार झाले. नेमका मालक कोण? आपल्याला कुठे प्रश्न आहे. आपल्याला प्रश्न सोडवायचे, नेमका कोण देव? ते आहे का नाही देव? राम आहे देव, शिव आहे देव, आणि हनुमंतराय भक्त दोघांचा आहे का नाही? दोन्ही बाजूचा भक्त आहे. शिवाचा आहे भक्त आणि रामाचा आहे भक्त. बरोबर आहे का? मला सांगा, ज्या वेळेला रामावर संकट आलं सोडवलं कोणी? ज्या वेळेला चोरून नेले होते, ऐकून आले ना? मला काही माहिती नाही कसा जास्त. आई रावणाने गुप्त चोरून नेले होते का नाही? आणि चोरून नेल्यामुळे शोध लावण्याकरता कोणाची संबंध आला? तुम्हाला आम्हाला कळलं असतं का? कोण होता तर्क?
भूमीवरून पळाले का? नाही 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 फक्त धड भयात शिरले जिकडून गेले होते तिकडून शोधला. हा हे तर कळलं पाहिजे. आता मी आपल्याला चोरी कुठं झाली? आपली चोरी कुठं झाली? आपण थोडं इकडे येत चाललं म्हणजे इकडे करायला लागला पाहिजे. कथा सांगायची का गोष्टी सांगायची मला आवडत नाही. इकडे करायला लागला पाहिजे. आपलं पुढं तुम्ही साथ नाही दिली तर मी मुकट राहून गेलो. रामकृष्ण जाणती मंडळी आपण ही सगळ्याला दान कळलीच पाहिजे आणि सगळ्याला कळावं असा संकेत आणायचे. पुरते जन आणि म्हणून अवताराचे अशी झाल्यात. तर डोक्यात नाही पाणी झाले का त्यांच्या? देवाने अवतार घ्यावं. किती अवतार झाले भाऊ? अनंत अवतार घेसी भक्तांना रे, घेसी भक्तांना रे, कनवानो कृपाळो दीनानाथी उद्धरणे, कनवानो कृपाळो दीनानाथी उद्धरणे. मी म्हणलो थोडंसं येतील इकडे पण आता सावध आहे सगळं. किती जागृती पा इथं आपलं झालं तर आठवण योगी एवढंच पाठवत तुला जाऊ तुझे अनंत युगे अनंत वेशी पाहिलं मी त्याशी. अरे बाप रत्ना देवरून खून बांधली कशी. देव आपला अनंत आहे आपण सुद्धा अनंत आहोत. पण काय करावं संमतीने बिघडलोय. मी आणि माझे आठवण विसरलं जायचं अंतकरण आणि तो सांगायची आहे. पण आम्ही आता नोंदी लावणारा कशाला सांगितलं पाया पडतात घ्या म्हणून तुमच्याकडे काय तेच ना. नोंदी लावणारा कशाची कोकणी काही फार घरच्या सुद्धा काढून देतात आणि मग गेला का मग म्हणतात की माझं नेलं बरं का ती म्हणजे माझं नेलं बरं का. संन्यासी भूक लागली का पुढे तोंडवाची संन्यासी मी आणि माझं ज्याला राहिलंच नाही तो संन्यासी आहे. मी आणि माझी आईची आठवण असे बोलले ना भाऊ अशी बोलले ना. मी आणि माझी आईची आठवण विसरलं जायचं तोच संन्यासी जाण कायम. एक दिवस नाही 2 दिवस नाही कायम. एवढी किंमत आहे आपली. पण आता आपण हरवलं तर काय करावं? कोणी शोधावं आपल्याला? ही आजीबाई नाही का संध्याकाळ झाली गोदडी शिवत होती. संध्याकाळ झाली सुई हरवली. आता ती पाहत येत आपण माझ्यासारखं थोडं हाताला झालेली म्हणजे कमी नजर आणि मग ती अशी तापून राहिली. मुलं आले आजीबाई काय झालं म्हणे काय नाही सुई हरवली. मग लाईटामध्ये पाहावं उजेडात पाहावं. मग ती उठली गेली लाईटामध्ये. आता हरवले कुठं? तिकडे गेले. तिकडे 2 पोरं आले. आजीबाई काय झालं म्हणे सुई हरवली. कुठं म्हणे घरात. किती पिढे गेलो सापडलं? 96 बाबाची भाषा 96 पिढे गेलं ते मिळणार. आता मला सांगा आपलं काय झालंय? आपण हरवलं कुठं? आपल्याजवळ शोधायला कुठं चालू? त्याने जाऊ का चुकलंय? नाही म्हणजे तुमची टीका करतो असं नाही. कोणाला जायचं जा मला काय करायचंय. पण त्याने काय सांगितलं? अनादी काचा निरोप सांगतोय मला काहीच म्हणायचं नाही कोणाला. माझं काय हक्क आहे. पण काय सांगितले? नलती सायाचं झाले त्यांचं ऐकावं आपलं चाललंय ते करावं. काय करायचं पहा
तुला खरं जर पाहिलं तर जिवाळा कोणाकडे आहे? कोण आहे? तिला झालाय, तिला झालं तरी तिला काय जाऊ दे, काय तर काय झालं ते तुझा नाही ना, तुझा आता तर म्हणली आहे ती. मग कळवळा येतो कोणाला? आईची कळवळाची झाली, ज्यांच्याकडे अशी अवस्था आहे त्यांना काय पद आहे? आपलं इकडे जायचं, आपलं तिकडे नाही जायचं, व्यवहाराकडे पाहायचं नाही, व्यवहारचे तसाच तू. आपल्याला काय पाहिजे असं कळवळा कोणाला येतो? कोण आहे तसा? आणि त्याच्या संगतीने आपला फायदा काय किंवा त्याचा विचार करून आपला काय? असा कोण आहे? फक्त एक सद्गुरूच आहे. जव सद्गुरु व्रतार नाशी गेला, व्यवहार काय सांगतो? उमेदवार असलेल्या मुलीला पती जर नसेल तर स्वरूपामध्ये कमीपणा येतो. आपण रोज पाहतो, वर्षभर जर तिला कटायचं असेल तर तिचा चेहरा बदलतोय. का? तिची अवस्था आहे, त्या अवस्थेला आणि ती पूर्ततेचा जर काही संबंध आला नाही तर कमकुवतपणा होतोय. स्वतः हा जर संबंध आला नाही, सद्गुरूचा संबंध आला नाही तर हे सुद्धा ही जवानी निघून जाते. 2 दिवसाची तुझी जवानी पुढे नाही निघणार, 2 दिवसाची तुझी जवानी पुढे म्हणजे कानाला कमी होतंय. सगळं शरीर काय होतंय? नाशाला कारणीभूत होते.
कशामुळे? जागे झालो नाही म्हणून, जागे झालो नाही म्हणून, सावध झालो नाही म्हणून. आता पाहिलं तर देवाने आपल्याला जिंदगी तेवढ्यासाठी दिली. कशासाठी? देवी राधे हा देवाने देणगी दिलेली भाऊ. आता देवाची देणगी खराब असेल का? आपल्या पुढे प्रश्न आहे. देवाची देणगी खराब आहे का? आपण तिचा वापर जपून केला पाहिजे. कसं केलं पाहिजे? कसं केलं पाहिजे भाऊ? कसं केलं पाहिजे? नासधूस केली पाहिजे. चालत चालत अहो साधं साधं नोकरीवाल्याचं एक बोट तुटलं तर किंमत मोजून त्याचं ऐकलंय ना. एक बोट तुटलं तर किंमत किती लाख मिळतात हो? बोट तुटल्यावर तुमच्या रेल्वेमध्ये बोट तुटल्यावर किती पैसे मिळतात? नाही सांगत. हात तुटला तर किती मिळतात? अर्ध पाय तुटले तर किती मिळतात? मला सांगा. हे एवढं गेलं तरी काही अडचण नाही. पण अजून पुढे सांगतो. जर इथूनच तुटलं तर, इथून तुटलं तर, इथून तुटलं तर संपला विषय. मग याची किंमत किती आहे? एकाची गोष्ट अशी काही कळली. काय झालं? चालता 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 ठेच लागली. पोटाला लगत निघाला ना. तो खाली लागला आणि तो काय लागला म्हणून तो उचलला लांब खाऊन दिला. पुढचा आला होता तिकडून त्याच्यानी जाऊन लागला. लागल्याबरोबर त्यांनी पाहिलं काय म्हणून असं उचलून पाहतो. काय काय दगड होता तो? हिरा. त्यांनी पाहिलं उचलला. बापरे, मार लागला खरी, पण आता उभारला किती. मग तो चालणार असेल. चालता चालता मेंढपाळ मिळाला. तो म्हणे भाऊ, अरे तुझे काय कामाला हा दगड? दगड हो. मग माझ्या मेंढीत गाळ्यात बांधायची नाही पडायची ना. कोणाचा वादा करू आपण. त्याला वाटलं जाऊ दे की घेतलं मान मेंढीची गाड्यात चालला पुढे. धनगर मेंढ्या कोण ओळीतो? मेंढ्या कोण ओळीतो बाबा? धनगर. बरोबर ना? मेंढ्या कोण ओळीतो? मेंढ्या कोण ओळीतो? समजा का? नाही लक्षात आलं का? नाही समजलं का? मेंढ्या कोण ओळीतो का नाही? आणि मग पुढे की जाता 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 तिकडून राजा प्रधान येत होता. त्यांनी पाहिलं मेंढीची गळ्यात. डोक्यात आहे गेली. गेल्याकडे बोबा थांब इथं. काय आपलं झालं? काय नाही. काय काय करतो राजे? मग माझ्याकडून काय चुकलं? काय चुकलं नाही. इथं थांब. मी सांगा तेच वस्तू दिवशी का नाही? म्हणजे तुम्ही काय मागायचे देवाच लागेल मला. तुमच्या पुढे माझं काय करणार आहे? मग तो मेंढीच्या गळ्याकडे बांधलाय तुझी. तेवढं सोडून काही मागा ना. एवढ्या मेंढ्या घेऊन जा. तेवढं राहतो म्हणजे चालणार नाही. मला तूच पाहिजे. काय होता तो? काय होता? आपल्या जीवनामध्ये आपण मेंढ्या तोडतोय. आपली काय किंमत आहे? किती किमतीचा हिरा आहे हा. कळलं का? करतो किती किमतीचा हिरा आहे. आणि जर नाही कळलं तर एक दिवस पैशाला आहे. एक दिवस पैशाला आहे. उतर बांगडी बनवणार आहे कोणाची? या मोडरची. मग हातचा गेला आणि पडत्या पाठी भरायची वेळ येईल. हे गेलं ते गेलं. कोणी आहे आपला वार्ता आहे? नाही नाही. दोनच दिवस का पाणी देऊन आले. संध्याकाळी बसले ना का
सकाळी खात नाही तर संध्याकाळी नाही ते खात सकाळी तर खाणारच ना हा का नाही खात अरे तुझा हिरा गेलाय आई आहे पत्नी मुलं आहेत लेकी आहेत नातू आहेत एकाला जाय आणि सगळे खात बसले एकत्र हा 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 नाही कोणाचे कुणी आणखी जाशील सगळ्याला घेऊन तुम्हाला गजेंद्राला गजेंद्राची आवता पाहिजे ना सगळे गणगोत होत पाणी पितानी होतं का नाही पण ज्या वेळेला डॉक्टरांनी धरलं याने पाहिलं म्हणून त्याला पण काही हरकत नाही काय करावं आता त्यांनी पाहिलं याला पकडले आपल्याला पकडले तर काय करतात चला मरून द्या मालक होता का नाही तो कुटुंबाचा मालक होता का नाही मग काय केलं कुटुंबाने मदत केली मग आपल्याला सावध सावधान महात्म्याने सांगितले यांना कळलं त्यांचा निरूप आहे त्यांचा निरूप आहे आपल्याला सावध व्हायला सांगतात फक्त माणसालाच बरं का इथे निमला बोलतात का कुणी नाही मग माणूस किती किमतीचा आहे त्यांना कळलं आणि म्हणून माणसाकरताच निरूप आहे हा चांगला विचार केला तर आपल्याला पाहिलं तर आजचा दिवस भाग्याचा आहे आज पते घरोघर बरोबर बरोबर साडी घ्यायला बाई आलीच असेल आणि भावनी तयारी ठेवलीच असेल का नाही बाबा ज्ञानेश्वर भाऊ नाही नाही बच्चे बरोबर तेच आहे का नाही वार्षिक ठरलेला आहे आणि नाही घेतली तर नाही घेतली तर तुम्ही आता तुमची पोरं आली होती तुम्ही थांबले होते मला कळलं का वस्तीला राहिली तर बरं नाही तर मी येत नाही साडी घ्यायला लागली नाही का आणि सगळ्याची तिथे माझ्याच आहेत ना मी बोलतो म्हणजे मला सोडून बोलतो का नाही का आणि म्हणून चांगला पाहिला तर हा व्यवहार आहे भाऊबीज माहितीये का काय करतात ती काय करते आली का काढी दे आणि असं लावते ना का टिकली लावते तुमच्या काय लावते वडिलांना का बोलत नाही टिकली लावते भाऊ कुंकू लावते ना मग 3 रोज कुंकू लावते का लावते काही त्याला ना सांगा ना आपल्याला उजर मारी देते आणि तो वापरते का तुम्ही बाजारात गेले ना कुंकू घ्यायला गेले का कधी पंढरपूरला गेल्यावर बायकाला कुंकू आणतात का ते बाईला विचारा विकायला बसते तिला हो भाऊ माई मला हे कुंकू घ्यायचं कसं काय ती म्हणते चांगलं आहे घे तुला कधी लावलं होतं का ती म्हणते आमच्यात लावत नाही चांगलं कसं काय म्हणते तसं आता हे चाललंय भावाचे कुंकू लावायचा त्यावर रडून चालू लागते काय लागते विचार कुंकळाई ठाव
चिंताची फळाली, चिंताची फळाली पुढे बाहेरी गोकुळा बाहेरी अवघेची पुराव दिसतात असं काय करता हे मुख होईल ना मग अवघेची तरी देव केले असं आहे ना काही सांग ना तुम्ही नाही मग गोकुळा बाहेर चिंता फळाली पाहिजे कुठलं गोकुळ ते कृष्ण जन्मला ते का कृष्ण जन्मला ते का गोकुळ कोणतं गोकुळात भाऊ जगलो भाऊ मी का तुमच्याकडे देतो आज सगळी सेवा तुमच्याकडे म्हणून सेवा तुमच्याकडूनच मिळायला पाहिजे नाही का भाऊ काय बाबा हो मग काय करायला पाहिजे आज काय व्हायला पाहिजे आपण कुठून राहिलो माझा शब्द मला कळायला लागले सांगा नाही नाही बापरे तुम्हाला उभा करू का डाळ घेऊन तुम्ही बसून घेत आहेत हेच तो करते काय हेच मला खेळ वाटतो तर अशी माझी पाठी राखी माणसं जर अशी असेल तर हा बैल गाडी वडील का नाही मला सगळं कळतंय कळत नाही असं नाही सगळं कळतंय पण तुमची अवस्था ह्याच्या पलीकडे गेली पाहिजे हा एक प्रकारची काय माझ्या मनात सगळ्यांची अवस्था एकही वाया गेलं बाबाने सगळ्याला तेच सांगितले का मला एकट्याला सांगितले भाऊ चंद्र भाऊ विरोध बाबाने सगळ्याला एकच सांगितलंय मंत्र एकच आहे काय का भाऊ एकच सगळ्यांना तोच आहे ना निरोप का वेगळा आहे मग मला सांगा तो सगळ्यांना पोटभर मिळावं का अर्ध पोट मिळायला पाहिजे मिळण्याकरता आपण काय केलं पाहिजे आपण आता 10 दिवस काय केलं 11 दिवस काय केलं 11 दिवस चिंतनात बसली मंडळी भाऊ जन्म भाऊ तुम्ही 1 दिवस आले ते काढले मला काही कळलं नाही पण 11 दिवस अनुष्ठान मला सांगा का तुम्ही आता देव उजळायला नेता ना देव उजळण्याकरता ते होतं ते कारखान्यात नेण्यापेक्षा म्हणून हेच कारखान्यात घालून सगळे बऱ्याच मंडळी त्यांना चांगलं माहिती आहे उजळले का नाही त्यांनी सांगावं मला नाही सांगायचं उजळले का नाही नुसतं खेळ आहे का परमार्थ म्हणजे खेळ का हे व्यासपीठ म्हणजे खेळ का व्यासाचा विचार आहे मग व्यासाने काय केलं काय केलं व्यासाने व्यासाने काय केलं तुम्ही व्यास पौर्णिमा करतायत ना काय केलं व्यास पौर्णिमा करतायत ना मग काय कोजेगिरी करतायत ना मग काय पाऊस चातकासाठी पडतो कोजेगिरी चकोरासाठी पाऊस आपल्यासाठी चातकासाठी एवढं पडू दे ना आपलं काय होईल आपल्यासाठी त्याचं नाव आहे तुम्हाला काय ज्ञानेश्वर ओवे बाबा अर्जुना तेने गीता प्रकाशुनी संसाराला एवढे होते अर्जुना ते माझं हे चातकासाठी का आपल्यासाठी भाऊ बोला ना ज्ञानोबा काय सांगतात आणि हे करण्यासाठी काय केलं प्रत्येक जीवाला अनुताप दिला अनुताप आणि ज्याला अनुताप झाला असेल त्याला हे सगळं समजलंच पाहिजे त्याने उजळणी व्हायलाच पाहिजे आणि उजळणी होत नसेल काय किंमत आहे बाबा
एक एक विचार केला तर ज्याच्या करता दिले तो विचार होतो का? दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, डोळा मुख बोलाया वचन, तू जोडासे नारायण, तू जोडासे नारायण, नासे जीव बना बरोबर, कशासाठी? ही सामुग्री तिथेसाठी. हा? हं? आणि मला वाटत होता असं अभंग पावा एखादा, असा अभंग पावा. हं? 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 त्याचंच आठवण होईल असा अभंग पावा. हं? हं? नाही आहे का असा अभंग इथं आपल्या तोंडापुढे एखादा? हा? हं? एक गाव आम्ही विठोबाचे नाम, 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 एका प्रेमात नाही आता, एकाचे काम नाही आता, एकाचे काम नाही आता. फक्त एकच काय आणि त्याचं कामच नाही. एकच आणि एक उदाहरणाची ती रुक्माईचा पती. आणि कशाची गरज नाही, गरजच नाही. पण नेमकं आपल्याला अजून म्हणजे आपली डिग्री आपल्याला तपासता येत नाही. लोकांच्या बऱ्याच म्हणे घेतल्या तपासायला. आणि फॅट लागते का? फॅटच नाही भाऊ, दुधाला फॅटच लावतो ना. आपल्याला तरी लावली का? हां नाही का फॅट? हा नाही. हा मग मला सांगा, हा विचार करण्यासाठी हे सगळं आहे का? भगवंत म्हणतात अर्जुना, हे सगळं तुला वाटत असेल का हे सगळं माझ्यामुळे चाललंय आणि मी जर यांना मारलं तर मला पाप होती. जेव्हा तू मला पापात घालतो आणि मग माझी किंमत काय राहील? देव म्हणतो मी तुला पापात घालायला आलो का पापातच सोडवायला आलो? देव आहे मला कळत नाही. करतो का? देव आहे आपल्याला कळतो का? आणि देव आहे जर कळला तर बराडाची वेळ येईल का? येईल? हा हा म्हणतो देवा तू असं काय करतो? म्हणेल तसा नाही करत, मी तुला सोडवतोय. देव सोडवण्याकरताच येतोय, बंधनात घालण्याकरता येत नाही. तुम्ही पाहता, मला वाटतं वव्या सगळ्यांच्या पाठ असते. हा आहेत ना? धर्माचे पालन हे करणे. कोण म्हणतंय? मी. देव म्हणतोय का नाही? देव म्हणतो हे काम मी करतोय. धर्माचं पालन करणे, पाखंड खंडन हे करणे आम्हाला, आणि तुम्हाला वाढवणं हे माझं कर्तव्य आहे. हा तुमच्या आड आलेलं कमळ बाजूला करणं आणि तुम्हाला मोठं बनवणं हे माझं कर्तव्य आहे. हा माझा धर्म आहे. आणि तू म्हणतो आम्हाला आडपाठी घालतो. हो तुला असं वाटत असेल आता मी याला मारेल मग ते मरतील, नाही तर मग जेवण तर राहतील का? आता आपल्याकडे ये ना, आता आपल्याला असं वाटतंय यांना सोडलं म्हणजे हे सगळं वाटलं होतं का काय? माझं हे जिवंत राहणार आहेत का? हे सगळं जिवंत राहणार आहे. जे दिसे ते वाढीला लागेल. जे दिसे ते काय सांगितलं भाऊ? जे दिसे ते नाचले पुन्हा रूपी दिसे हे घडी काय येत जायचे. भरम झालाय, काढून टाकावं का ठेवावं? काय करावं? कशासाठी आहे आपण हे व्यासपीठ? कशासाठी? एवढ्यासाठी संवाद, एकमेका सहाय्य करू एवढ्यासाठी आहे. आणि तेवढ्यासाठी पाहिलं ते बोलतच राहील, तुम्ही मान हलीतच राहाल, पण त्याला मजा नाही. काय कशासाठी आहे? जर पाहिलं तर जीवनामध्ये आज मंदिरावर कार्यक्रम होता. काय आजचा दिवस किती महत्वाचा होता. आता ज्यांनी आपल्याला जन्माला घातले,
ज्याने आपल्याला लहानचं मोठं केलं आणि आज या अवस्थेत आहोत त्यांचा जन्मदिन काय आनंद असेल भाऊ, काय आनंद असेल. बाप जन्माला येतोय. सोनियाच्या ताटी उधळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उधळल्या ज्योती, ओवाळीच्या गौराया रे, वेड्या भक्तांची वेडी माया रे गौराया, वेड्या भक्तांची वेडी माया रे गौराया. सोनियाच्या ताटी उधळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उधळल्या ज्योती, ओवाळीच्या गौराया रे, वेड्या भक्तांची वेडी माया रे गौराया, वेड्या भक्तांची वेडी माया रे गौराया. काय ताकद आहे, कशाची ताकद आहे, काय संबंध आहे, कळू नाही का? अवताराला आले कशासाठी आले? हे आपलं रक्षण करण्यासाठी आले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उदरायाने दिनांकरा, उदरायाने दिनांकरा, उदरायाने दिनांकरा. देव संत अवतारला येतात कशासाठी? या जनाचं उद्धार व्हावं, हेच कार्य आहे आणि कार्यच नाही. आणि म्हणून जर चांगलं पाहिलं तर आता जन्मदिवस आहे, भाग्याचा दिवस आहे, संत कृपा झाली. आज हे बोलायला मिळते भाऊ, हे आता ढबळं बोलत आहे तुमच्या पुढे, हे बोलायला मिळतं सामान्य गोष्ट आहे. संत कृपा झाली, सद्गुरूने कृपा केली, सद्गुरू वाचून, सद्गुरू सारखा, सद्गुरूने मला निधन उपाशी काय महिमा वर्णनाचा सांगणे किती, आणि कोटी ब्रह्म हाच्या किती ताकद आहे मनाची, साधूची. म्हणून साधूच्या संगती तरुण उपाय, तरुण जायचं साधूच्या संगतीत जायचं आहे. जन्माला आलो संगत साधूची पाहिजे, नाहीतरी जन्म जाईल आणि अशी गोष्ट आहे. आणि म्हणून आजचा जो दिवस आहे ज्यांच्या वाटेला आलेला आहे ते किती श्रीमंत आहे. देवाची सेवा करा म्हणते, देवाची सेवा आतून बाहेरून बरं का, हे आता ही बाहेरून सेवा आले सर, पण आतली सेवा ती चालू आहे. माझे संबंध आहे चांगला, नुसतं बोलत नाही, माझे संबंध चांगले आहे. एक दिवस आले म्हणे बाबा मला असं कोण ठेवता असं रामता कवर ठेवता आम्हाला असं, ठीक आहे काय असेल ते पाहू. आले एक दिवस आणि त्यांचा संघ त्यांना लावून दिला. आता तुम्ही तो ज्याचं त्याला देऊन टाकलं, आता त्याचा वापर करून काय करायचंय भाऊ, नाही का सुटायचं का नाही? दुसरा अन्य उपाय आहे का? आणि ते जेव्हा आता दुपारी तुम्ही सगळंच ऐकलं ना, ते ज्या वेळेला आपल्या चालत असेल तर कोणाची टाप नाही हात लावायला, कोणाची
त्याचे नाव हनुमंता ज्याने सीता शोध केली राम सीता भेटवली तोरणा गेली द्वारीला लक्ष्मण वाचविला आईचा मारुती उपकारी तुका भक्त कसा असावा हे सगळं भक्ताची लक्षण आहे. आता काय झालंय बाबा वेळ अपुरी नाही का सोंग जास्त काय करायचं आता अभंग तसाच राहिला अभंगाचा पाहू कधीतरी काळ वेळ आला तर ठीक आहे नाही तर काही नाही सगळ्यालाच माहिती आहे हनुमंताने काय काय केलं सगळ्यालाच माहिती आहे नाही शत्रुपांना जी थांबतीने केली सीतेचा शोध लावून परत लंकेतून नाही का सीतेला परत आणण्याकरता रामाला भेटवण्याकरता सगळ्या काठाटोपी देतात हनुमंताला शक्ती लागली द्वारकागिरी त्याने आणला लक्ष्मण वाचविला एवढा मारुती उपकारी आणि तुका डोळे तेच आपण सेवक आहोत आज त्या भाऊच्या आधाराने आपण सगळे सेवक म्हणून झालेली सेवा काय कारण आता वेळ द्या भावी झालेली सेवा ह्या ठिकाणी समर्पण करू ज्ञानेश्वर